झी 24 तास एक पाऊल पुढे। ठाण्यातील घोडबंदर रोडवरचं पार्श्वनाथ इंजिनिअरिंग कॉलेज बंद करावं असा हायकोर्टाचा आदेश सुप्रीम कोर्टानं कायम ठेवलाय। एआयसीटी आणि डीटी यांच्या नियमात हे कॉलेज बसत नाही, त्यामुळेच ते बंद करावे असा आदेश देण्यात आलेत। तसंच विद्यार्थ्यांची दुसऱ्या कॉलेजात सोय करावी असंही कोर्टानं सांगितलंय। तर या पार्श्वनाथ कॉलेजबाबत पुन्हा विचार करावा। असं अचानक कॉलेज बंद झालं तर या कॉलेजात शिकणारे 1600 विद्यार्थी काय करतील, त्यांचं आर्थिक नुकसान होईल। या कॉलेजात काम करणारे 200 कर्मचारी बेकार होतील असे विद्यार्थी, पालक आणि कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे। त्यामुळे याआधी हायकोर्टानं कॉलेज बंद करण्याचे आदेश दिले होते। आगे वी आर ट्राई कर रहे हैं कि आगे रिव्यू पिटीशन फाइल करने के लिए, और सुप्रीम कोर्ट में अभी छुट्टी है तो इट विल बी ओनली ओपन आफ्टर 1 January आई बिलीव। तो आफ्टर दैट विल बी ट्राइंग टू गो अगेन टू द सुप्रीम कोर्ट एंड विल आस्क देम टू रिव्यू द जजमेंट। रिसेंटली जी एआयसीटीची कमिटी येऊन गेली, त्यांनी 480 इंटेकसाठी हे कॉलेज पूर्णतः रेडी असल्याबद्दलचा निर्वाळा दिलेला आहे। तर अशा परिस्थितीत हे कॉलेज बंद होणे हे अतिशय दुर्दैवी आहे आणि मुलांच्या बाबतीत जो काही निर्णय आहे तो आता डीटी ऑफिसने घ्यायचा आहे, म्हणजे महाराष्ट्र शासनाने घ्यायचा आहे। जवळजवळ 1600 विद्यार्थी इथे शिकतात आणि जवळजवळ 200 स्टाफ इथे काम करतात। तर समजा कॉलेज आज अचानक तुम्ही बंद करता तर उद्या 200 स्टाफचे सगळे फॅमिली रस्त्यावरती येईल। इव्हन समजा आता जे टीचर लोक आहेत त्यांच्याकडे डिग्री आहे, ते कुठे त्यांना जॉब मिळून जाईल, पण ते स्वीपर बायकांचं काय की जे लोक पहिली दुसरी नापास आणि त्यांना आम्ही इथे जॉब दिलेला आहे, मॅनेजमेंटने जॉब दिलेला आहे, ते कुठे करतील? ते रस्त्यावर येतील ना सगळेजण। झी 24 तास एक पाऊल पुढे।